शिरोळमध्ये सध्या एका शासकीय वाहनाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की नागरिकांनी त्याला शिरोळ इचलकरंजी एक्सप्रेस असं टोपण नाव दिल्याची चर्चा रंगली आहे. कारण हे वाहन रोज इतक्या नियमितपणे फेऱ्या मारत असल्याचं बोललं जातं की काहींनी तर त्याची वेळापत्रकासह माहिती पाठ झाली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्यासाठी शासकीय वाहनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वाहनानं रोज इतक्या फेऱ्या मारल्याचं सांगितलं जातंय की काही नागरिकांनी गमतीनं बस सेवा सुरू झाली आहे का असा सवाल उपस्थित केला. परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की आमच्या घड्याळात वेळ बघण्यापेक्षा गाडी कधी जाते येते ते बघून वेळ समजते. एवढी नियमित सेवा तर रेल्वेचीही नसते. तक्रारदारांच्या मते अधिकाऱ्यांसाठी कार्यक्षेत्रातच निवासाची व्यवस्था उपलब्ध असताना वाहनाचा इतका वापर का होतो हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे काहींनी गमतीनं सुचवलं की जर गाडीला एवढाच प्रवास करायचा असेल तर तिला स्वतंत्र ड्रायव्हिंग लायसन्स आणि वार्षिक पुरस्कारही द्यावा. दरम्यान इंधनाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी विनोदानं प्रतिक्रिया दिली आहे की देशभरात पेट्रोल वाचवा मोहीम सुरू आहे आणि ते वाहनच रोज फिटनेससाठी 100 किलोमीटर धावते आहे. काही कर्मचाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की वाहनाच्या टायरनाही आता रस्ते पार झाले असतील, कदाचित तेही GPS शिवाय मार्ग शोधू शकतील. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यात. एका नेटिझननं लिहिलंय की शासकीय वाहन नसून ही तर डेली पॅसेंजर सर्व्हिस आहे. तर दुसऱ्यानं टिप्पणी केली आहे की वाहनाच्या इंजिनला आता निवृत्तीपूर्वी विशेष सन्मान द्यावा. अर्थात हे सर्व आरोप असून त्याची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या चर्चेमुळे शिरोळ परिसरात चहाच्या टपऱ्यांपासून ते चौकातील कट्ट्यांपर्यंत एकच विषय रंगलाय. आता सर्वांचं लक्ष चौकशीकडे लागलं असून वाहन खरोखरच विशेष सेवेत होतं की केवळ चर्चेचा विषय बनला आहे याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे. तोपर्यंत मात्र शिरोळ इचलकरंजी एक्सप्रेस हा विनोद परिसरात जोरदारपणे फिरत राहणार एवढं नक्की. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.